तर इथं आता थोडेच गहू बाकी आहे, पटापट निवडून घेते. कशी आहे कांद्याची पात? तर इथे रिलायन्सला आली विहांसाठी पीनट बटर असं काय एकदम रेडी वाम फिश. इतका चविष्ट लागतो ना, खूप छान लागतो, खूप मस्त लागतो. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर माझ्या बहिणीचा साखरपुड्याचा ब्लॉग बघितला असेल, तुम्हाला खूप आवडला. आय होप पुढे पण आवडेल. जे माझे नवीन व्ह्यूअर्स असतील, नवीन बघणारे असतील, त्यांना सुद्धा आवडेल बघायला. तर तेच इथे मला स्वयंपाक झाला आहे आणि आज मस्त फ्लावरची भाजी केली. ती दूध तापत ठेवलेलं आहे. चपात्या पण झाल्या, कारण विहान गेलाय स्कूलला आणि वैभव पण गेले कोर्टामध्ये. डॉक्टरांच्या कॉल असतात डॉक्टरांना कोर्टमध्ये, तर त्याच्यासाठी ते गेलेले आहेत. आणि मग मला स्वयंपाक पण झाला. म्हटलं चला आता व्लॉगला सुरुवात करू. आणि लवकरच वैभवचा बर्थडे येणार आहे. कधी येणार ते नंतर कळेलच तुम्हाला. त्यांना मस्त सरप्राईज द्यायचंय मला, तर ते मला वेळच भेटत नाही. मला आज जायचं होतं बाहेर सोबत, पण मग आता गाडी नाही इथे, टू व्हीलर वैभव घेऊन गेले. इथे येऊन हॉस्पिटलवरून आले आणि इथे आले आणि घेऊन गेले. आणि नेमकी आमच्या दरवाजाचा लॉक पण तुटून गेला आहे, तर तो सुद्धा आज आणायचा आहे. आणि वैभव बोलली की मी आलो का आपण जाऊ लॉक घ्यायला. तर बघू आता, तर तुम्हाला दाखवेल मी तो लॉक तुटून गेलाय. तर जाता येत नाही बाहेर, त्याच्यामुळे मग असं झालं. बघू आता रुपालीला जर फोन करेल मी, तिला वेळ असेल तर मग जाईल, किंवा मग तिला बोलवते इकडेच, तिला वेळ असेल तर येईल घ्यायला, नाही तर मग उद्या वेगळे जाईल. आणि मस्त सरप्राईज येणार आहे, ते पण तुम्हाला नंतर कळेलच काय सरप्राईज असणार आहे त्यांच्यासाठी. आणि त्यांना सुद्धा माहिती नाहीये असं असणार आहे. तर तेच साखरपुड्याचे जे मी हे काय म्हणता लावलेले नेल्स, ते अजून सुद्धा निघाले नाही, बघू शकता. एवढं मी काम केलं, म्हणजे भांडे घासले, काही एक्स्ट्रा भांडे असतात ते घासले, केस वॉश केले वगैरे. तर असं वॉश केले तरी असं पडले नाही. तर बघू शकता आज केस हेअर पण वॉश केले, कारण ना मेकअप केलेला आणि मेकअप हेअरचा पण जरा हेअरस्टाईल केलेली. तर खूप उजेड येतोय. हेअरस्टाईल केलेली, तर कसं कर्ल्स केलेले, तर मग त्याला स्प्रे मारतात, तर खूप असे रट झाले होते केस. तर मग आज हेअर वॉश केले आणि मस्त ड्राय पण केलेले आहे छानपैकी. तर तरी नख निघाल नाही हे नेल्स, खूप छान बघू शकता. तर तेच आता इथे ना भाजी गरम करते, भूक लागलेली आहे. वैभव येतील तेव्हा जेवतील ते. आणि विहान गेला स्कूलला. आणि मम्मीने गहू दिले, ते तिकडून गहू संपले माझे. तुम्ही मागचा ब्लॉग बघितला, सगळे गहू संपले. तर तिने थोडे गहू दिलेले, तर ते पण निवडायचे मला आणि दळून आणायचे, कारण रोज टिफिनला लागतात वैभवसाठी विहानसाठी. आता विहान दारू सुट्ट्याने लागतील लवकरच. तर असं असणार आहे ब्लॉग. बघू आता ब्लॉग घ्यायला जाते की बाहेर जातील पदाई सोबत, असं तुम्हाला कळेलच, दाखवेलच पुढचं. तर मस्त जेवण झालं आणि आजचा प्लॅन कॅन्सल झाला जायचं. मला आज एकदम जायचं होतं, तर सरप्राईज म्हटलं देऊ आज. तर तेच आज म्हणजे रात्री देऊ, तर काही झाला नाही सक्सेस. आता उद्याच जावं लागेल. वैभव तसं काही सांगितलं नाही की मला कुठे जायचं वगैरे. तर तुम्हाला मी लॉक दाखवते कुठे तुटलेलं आहे. तर बघू शकता, हे हा लॉक आहे ना चावीचं, तेच तुटून गेलेलं आहे. जर आम्ही असंच लावून गेलो ना तर आम्हाला खोलताच येणार नाही. तर ह्या पद्धतीचं पूर्ण तुटलेलं आहे, बघू शकता इथे. तर आता नवीन घ्यावं लागेल. मधून तर आहे चांगलं, हे मधून असं लागतं, पण बाहेरून चावीच तुटून गेलेलं आहे. तर खूप हे झालं, म्हणून म्हटलं जाऊ दे आता आज लॉक बसवून आणि उद्याच जाऊ. वैभव म्हणे आज आपण लॉक घेऊन येऊ, तर आता जाऊन लॉक घेऊन यावं लागेल. तर मम्मीने ना एवढे गहू दिले होते, त्यात कांदे पण दिलेले आहे, तर ते निवडून ठेवते आणि गहू पण निवडून ठेवते. चला, तर कांदे ठेवायचे बाहेरच, त्याच्यातच ठेवते याच्यात काढून. खूप छान आहे हे.
त्र्यंबककडून एका मुलीकडे दिसलं होतं मला हे. याच्यामध्ये मस्त ती फळं विकत होती, आळवं वगैरे अशी पावसाळ्यात मिळणारी फळं. तर तिला म्हटलं हे मला दे ना, तर तिने हे मला दिलं होतं. 2 वर्ष झाली त्या गोष्टीला. तर एक मस्त कांदे काढून ठेवते आणि गहू काढून घेते एका पाटीत. बाजरीचंच गहू काढून घेते. तर मम्मीने याच्यातच दिले ते कांदे टाकून. आणि आपण माहेर जातो तेव्हा कसं आपली आई आपल्याला काही काही भरूनच देते. तसं मी आता साखरपुड्याला गेली होती बहिणीच्या, छोट्या बहिणीच्या. तर मी येताना लगेच मला गहू दिले आणि कांदे दिले भरून. एवढे कामात असताना तरी आम्ही साखरपुड्याहून आलो आणि त्या दिवशीच मी इकडे आली ना, तर तरी मला एवढं कामात होती, दमून आलेली होती, तरी मला गहू आणि कांदे वरती जाऊन काढून दिले मला, वरती टेरेसवर जाऊन. तर आईचं मन आई म्हणजे ओळखू शकते आपलं मन आई, की हिच्याकडे कांदे नसतील, संपले असतील किंवा गहू संपलेले असतील हिचे. तर खूप भारी वाटतं. आणि तुमची पण आई अशीच करते का, तुम्ही गेली का, तर ती मला कमेंट करून सांगा. तर इथे एवढे कांदे भरलेले आहे. तर आता हे बाहेरच ठेवेल. मस्त नवीन कांदे आहेत. आणि इथे छोटे छोटे कांदे बघू शकता. तर इथे आता गहू निवडून ठेवते. मम्मीचे ना लोकवन गहू आहे. ती लोकवन म्हणजे मळ्यातलेच गहू आहे. आता एवढेच होते इथे, तर मळ्यात सगळं ठेवते ती. तर इथे मी गहू निवडून घेते आणि हे मम्मीने दिलेले गहू लोकवन गहू आहे. तर तेच आता पटापट निवडून घेते. आणि मला ना गव्हाचंच म्हणजे दळून आणून ते पीठ आवडतं पोळ्या करायला. विकतचं पीठ आवडतच नाही, कारण खूप म्हणजे एकदम डिफरंट असतात त्याची चव. तर आता ह्या वर्षी लवकरच आम्ही गहू घेणार. तर दरवेळेस एकच पोतं घेते, पण ह्यावेळेस मी 2 पोते घेणार आहे. तर कोणते गहू घेणार ते सांगेलच तुम्हाला. आमच्या गावाकडूनच घेते मी विकत. तर तेच मला म्हणजे अशा गावरान वस्तू, गावरान भाज्या, गावरान डाळी, सगळ्या ह्या अशा गोष्टी खूप आवडतात. आणि वाटलंच तर त्याच्यासाठी लांब जावं लागलं तरी चालतं, मी घेऊनच येते तिकडून. किंवा भाज्या वगैरे खूपच छान राहतात नेहमी. तर आता तेच निवडून घेते पटापट. आणि चला बोलते नंतर. तर इथं आता थोडेच गहू बाकी आहे, पटापट निवडून घेते. कियाला आली ना तर मग पूर्ण तिला माहिती नाही मी गहू निवडते. तर इथे फायनली गहू संपलेले आहे निवडून. तर गहू झाले निवडून. त्याच्यामध्ये ना कांद्याचंच खूप पडलेलं होतं, तर ते पाकडून घेतलं. आणि घाण एवढी काही नाही आहे. तर इथे गहू निवडून झाले फायनली. आणि विरान पण आलेलं आहे.
मम्मी डॅडी कुठे आहे? डॅडी नाही आले? येतील ना. तर ह्याच गोणीमध्ये भरून ठेवते गहू. गहून आणले त्यातच डायरेक्ट. गहू झालेले निवडून आता साईडला ठेवते आणि झाडून घेते. खूप कांद्यांचं पडलेले खाली गहू निवडून झालेले आहे. इथे ठेवलेले आणि ना हे खूप पडलेले कांद्यांचं ते झाडून घ्यावं लागलं. नाही तर इतकं उडतं ना झाडून आणि लगेच याच्यामध्ये झाडांमध्ये टाकून देणार. आणि ऊन बघू शकता किती ऊन आहे. खूपच ऊन आहे पण इथे छान वाटतं झाडांमुळे. मस्त गारगार वाटतं. चला आता झाडून घेते पटापट. तर इथे फिश घेतलेला आहे. आज खूप दिवसांनी फिश खाणार आहे. तर फिश घेऊन झालेला आहे. कोणता घेतला तो घरी जाऊन सांगतो तुम्हाला. 10 रुपये जोडी. अर्धा 20 रुपये किलो. कशी आहे कांद्याची पात? 20ला आहे. बारीक आहे ना. दुसरे घेऊ काहीतरी. दुसरे ही दोडकी घेऊ का? मस्त लागते दोडकी पण. दोडकी कशी आहे? 20ला पावशे. तर इथे भाज्या घेऊन झालेल्या आहे मस्त ताज्या ताज्या. आणि 2-3च भाज्या घेतल्या फक्त टिफिन वगैरे साठी. तर इथे रिलायन्सला आली विहानसाठी पीनट बटर असं काहीतरी घेण्यासाठी. सकाळी नाश्त्याला लागतं त्याला खूप. हो ना विहान खाशील ना? नाही मी नाही घेते. पीनट बटर तिकडे लिहिलेलं आहे ना त्याच्यावर. सँडविच स्प्रेड ते तयार केलं का तेव्हा. इन्ग्रेडियंट्स बरोबर तिकडे असं मला माहिती. तर इथे हॉट चॉकलेटचं असं आलेलं आहे. मस्त घरी करता येते हॉट चॉकलेट. नाही तर असं आपण कॅफेमध्ये गेलो तर 60-70 रुपये असतं. तर मस्त आहे करण्यासाठी घरी. डेअरी मिल्कचं आहे बघू शकता. तर आता घरी आलो आणि ते फिश पण क्लीन करून ठेवलेले आहेत. आणि आता ना फिश करणार. आणि इथे भाज्या घेऊन आली मी. तर बघू शकता इथे मेथीची भाजी इतकी भारी होती ना. तर एवढ्या भाज्या, मेथीची भाजी, टोमॅटो, नंतर शेवग्याच्या शेंगा, भेंडी, मिरच्या असं घेऊन आलेली आहे. तर मस्त भाज्या भेटल्या. आणि शेवग्याच्या शेंगा आहे ना अशा गावरान भेटल्या. तुम्हाला दाखवते गावरान कशा असतात. तर अशा
थोड्याशा चॉकलेटी असतात आणि अशा बुट्ट्याच असतात, म्हणजे एकदम कमी साईज असते याची. तर ह्या गावरान शेवग्याच्या शेंगा मला खूप आवडतात फ्राय वगैरे, म्हणून मी घेऊन आली. आणि एवढे जाड दिसतात, म्हणजे त्या इतके कवळे असतात, असं नाही की खूप निबर असतात, खूप छान असतात आणि चवीला पण भारी लागतात. आणि भेंडीची भाजी आणि अशी कच्ची टोमॅटो घेऊन आलेली आहे. तर वैभवला चटणी याची खूप आवडते कच्च्या टोमॅटोची. आणि मेथीची भाजी घेऊन आली. तर अशा भाज्या घेऊन आली. मेथीची भाजी आता नंतर निवडेल, पटापटा स्वयंपाक करून घेते. आणि लसूण पण इतका भाजी घेतला, गावरान लसूण 20 रुपयाचा एवढा घेतला. गुलाबी असतो ना, गुलाबी लसूण, एकदम गावरान लसूण आहे. तर एवढा 20 रुपयाचा घेतलेला आहे. तर तो घेऊन आली. आणि बाकी मग हे घेऊन आली, मला काय इलायची संपली होती, इलायची घेऊन आलेली आहे चहामध्ये टाकण्यासाठी. नंतर हे काय सीड्स आणलेले आपले, काय आपलं सनफ्लॉवर सीड्स आणलेले आहे. हे मला खूप आवडतं सनफ्लॉवर सीड्स, ते घेऊन आलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग ही सब्जा आणलेलं आहे. आता उन्हाळ्यामध्ये कसं सरबत वगैरे किंवा थंड पाण्यात पिलं तरी इतकं चांगलं, म्हणजे आपल्या शरीराला थंडावा मिळतो त्याच्याने. तर सब्जा असं घेऊन आलेली आहे, चिया सीड्स. बाकी मग साखर वगैरे असं थोडंफार आणलं. चला आता फिश करून घेते पटापट, कांदे पण कापून घ्यावे लागतील. ते सगळं तयारी करून घेते आणि तुम्हाला दाखवते फिश कसे करते मी. म्हणजे एकदम सिंपल असं वाम फिश आणलेला आहे. तुम्हाला बोलली होती मी कोणता फिश आणलाय, तर वाम फिश आणलेला आहे. आणि तो मला खूप आवडतो, त्यात काटे नसता काही नसता. तर मस्त वाम फिश आणलेला आहे आणि तो मस्त करणार आज. तर चला आता मी सगळं कांदा वगैरे चिरून घेते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला रेसिपी दाखवते डायरेक्ट. चला. तर इथे कढईमध्ये मी तेल तापत ठेवले 2-2.5 चमच. आणि इथे लसूण आणि काय म्हणतात हिरवी मिरची कुटून घेतलेला आहे. इथे जिरा कुटून घेतलेला आहे, आलं कुटायचं बाकी आहे. आणि इथे 2 कांदे घेतलेले, आधी कांदे फ्राय करू. बियांना खूप कांदा आवडतो. तर कांदे मस्त फ्राय करून घेते आणि आता आलं कुटून घेते एक साईडला. तर इथे कांदा मस्त फ्राय झालेला आहे छानपैकी. त्याच्यात टाकणार आलं, लसूण आणि मिरची पेस्ट, म्हणजे कुटलेलं. आणि हे जिरे थोडे कुटलेले त्याच्यातच टाकून देणार. लाल तिखट आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं लाल तिखट मी 2 आणि थोडंसं टाकते. आणि हळद आणि थोडासा काळा मसाला थोडासा, बस तेवढं टाकलं. जास्त करून लाल तिखटच टाकायचं, छान लागतं. आणि मस्त असा मसाला झालेला आहे लाल पैकी. आणि आपले फिश, तर हा वाम फिश आहे, काळी वाम ती टाकते. मीठ टाकते थोडंसं. कमी गॅसवर मस्त टाकून फ्राय करणार आणि त्यालाच मस्त पाणी सुटणार. आणि ते थोडंसं पाणी आणि थोडंसं वरतून गरम पाणी टाकणार. आता फ्राय होऊ देते, मस्त अजून एकदा मिक्स करून फ्राय होऊ द्यायचं. आणि नंतर गरम पाणी टाकायचं, ते पण एकदम थोडंसं अर्धा ग्लास, जेवढा रस्सा पाहिजे तेवढा, जास्त पण नाही रस्सा चांगला लागत. आणि मस्त अशी ग्रेव्ही करणार त्याची. तर आता इथे ना भात पण होतोय, भाजी पण होते. आता पीठ मळून होतं, थोडंसं पीठ मळायचंय कारण सकाळचं 2 पोळ्यांचं पीठ होतं त्याच्यामुळे. तर एकदम थोडंसं पीठ मळायचं आहे. तर इथे फिशला मस्त पाणी सुटलेलं आहे, भात पण मस्त होतोय. तर तुम्हाला फिश दाखव.
तर ती फिश मस्त झाली, तेल पण सुटले त्याला एकदम. तर भारी झाली, मस्त शिजले आणि पाणी भरपूर सुटलेलं आहे त्याला पाणी. तर आता त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकते, जास्त नाही, बस. आता मस्त बॉईल होऊ दे ना. तर तुम्ही बघितलं फिश एकदम मस्त झालेली आहे, ती तरी आलेली भाकर होतोय आणि बस तेवढंच पाणी टाकलं. तर आता इथे बॉईल होईल एका साईडला फिश आणि पोळ्या करून घेते. तर इथे पोळ्या झालेल्या आहे, गरमागरम भात पण झालेला आहे आणि आपली फिश पण झाली. तुम्हाला दाखवते, बघू शकता आपले फिश एकदम रेडी. वाम फिश आणि इतका चविष्ट लागतो ना, खूप छान लागतो, खूप मस्त लागतो. बघू शकता असं झालेलं आहे. वाव, भात मस्त एकदम. तर कसं वाटलं ना की सांगा. आणि इथे चपात्या पण झालेल्या आहे आणि इथे आपला राईस पण रेडी आहे. तर इथे सगळं स्वयंपाक झाला आहे. तुम्हाला फिशची भाजी पण दाखवली कशी. आणि इथे ना आता भाज्या पण निवडायच्या आहे जेवण झाल्यानंतर, म्हणून आता पटकन गरम गरम जेवण करून घ्यायचं आहे. आणि मठाचं पाणी इतकं थंड होतं ना मस्त, ते आता भरून घेते जेवणाला. इतकं मस्त गार होतं पाणी. आणि तेच असा होता आजचा ब्लॉग. आणि मला आज ना तुम्हाला साडी दाखवायची होती साखरपुड्याला जी मी घातली होती ना, तर वेळच भेटला नाही कारण गहू निवडले वगैरे, तर त्याच्यातच मला वेळ भेटला नाही. त्याच्यामुळे मी आता पुढच्या ब्लॉगमध्ये ती दाखवली साडी. आणि इथे आता जेवण करून घेतो. तर ते चला आता व्हिडिओ इथे सेंड करते. आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे माझे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तर बाय.